पण ऐकायचं आणि मी पण स्वतः ऐकायचं. मॅच फिक्सिंग की काय असं वाटायला तसं काही नाही. हा योगायोग आहे आणि योगायोग फार दिवसांनी घडून येतो. योग आणि वियोग नेहमी म्हणत असतो की चांगल्या गोष्टींचा योग आला पाहिजे का, चांगल्या गोष्टींचा योग आला पाहिजे. भांडणाचा योग येऊ नये आणि तो आला असता त्याचा तात्काळ वियोग झाला पाहिजे. जावयाचा योग येऊ नये, जावयाचा योग आला की त्याचाही वियोग लवकर झाला पाहिजे. पण महापुरुषांचा सातत्याने योग यावा आयुष्यामध्ये हे मला वाटत असतं. आजचा खूप सुंदर योग माझ्या दृष्टीने आलेला आहे. मी अनेक ठिकाणी व्याख्यानही केले, पण हे व्याख्यान मला काहीतरी वेगळंच वाटतंय. मला आतून त्याची प्रेरणा असं जाणवते. आपण एक गीत ऐकलं असेल, उधळली कोटी डोळे विमान विमान काल गौरी बोल जिरे वामनचे होते. त्यातला जे कुळातलं मी पण आहे. माझं पण जीवन उद्धारलं आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 100 आणि 34 अशी 134वी जयंती. आपण आपल्या बोली भाषेमध्ये कसं म्हणतो 134, 100 आणि 34. तुम्ही जर बाजारामध्ये गेलात तर बाजारामध्ये जुने लोक बघा, आत्मा घ्यायचा असेल तर नक्का भर दिलं त्या वस्तू असल्यामुळे टाका, पण आत्मा दे त्याला आत्मा अशी ही बोली भाषा. रत्न व्याख्यानमाला यांनी मला जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी प्रामुख्याने आमचे मित्र हंसराज भालेराव, नंतर काकांनी मला बरोबर घरी आणि सर तुम्ही व्याख्यान द्याल का, काही हरकत नाही. आणि अतिशय भव्य दिव्य स्वागत त्यांच्या घरी माझं झालं. जगताप साहेबांचे आमची नेहमी भेट होत असते शाळेत. परिस्थितीने परिस्थितीवर मात न करता परिस्थितीने विचारांवर मात केली पाहिजे. परिस्थितीवर मगाशी उल्लेख झाला की लाईट येत नव्हती. लाईट येत नसल्यामुळे मग श्रोते पण उपलब्ध होत नाही, लाईटची अडचण असते. तुम्ही काकांना काय बोलतो काही हरकत नाही. काका 3 तास जर बोलणार असेल तर आपण परिस्थितीवर विचारांनी मात करू आणि आपलं व्याख्यान आपण सुरू करूया. आपण सारेजण श्रोते आहात याचा मला विशेष आनंद आहे. श्रोते, श्रोता आणि सरोता असे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. श्रोतामध्ये तो व्याख्यानात झोपलेला असतो त्याला श्रोता म्हणतात, आणि जो सरोता असतो तो सरोता व्याख्यानाला आणि आयोजकांना कात्रीत सापडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि श्रोते आपण सारे श्रोते आहोत. आपण 3ऱ्या वर्गामध्ये बोलतो आपण सारे श्रोते आहोत. कमी का असे ना असं म्हणतो आपण, गर्दी असण्यापेक्षा गर्दी असणे नेहमी बरे असते. आजचा विषय मोठा गहन आहे. काकांनी मला सुचवला की सर तुम्ही हा विषयावर बोला महाराष्ट्र आजचा आणि उद्याचा. मी ज्यावेळेस महाराष्ट्राला आजचा सांगणार आहे त्यावेळेस मला कालचा संदर्भ द्यावा लागेल. कालचा संदर्भ दिल्याशिवाय उद्या जाता येत नाही, उद्याशिवाय परवा जाता येत नाही. बाळाराव साहेबांनी अतिशय सुंदर व्याख्या, सुंदर काय म्हटलं की वाचा असे शुद्ध झाली पाहिजे, मन शुद्ध झालं पाहिजे. स्वामी म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धी जर आम्हाला मिळवायच्या असतील आयुष्यामधल्या जीवनामधल्या तर मन प्रसन्न करणं फार गरजेचं आहे. वाचा प्रसन्न करणं फार गरजेचं आहे आणि ते खऱ्या अर्थानं आतूनच आलं पाहिजे. ठीक आहे, कलियुग आहे. कलियुग आपल्या मोबाईलच्या स्वरूपात साऱ्यांजवळ लवकर आलाय, जवळ आलाय. कलियुगामध्ये आपण काही गोष्टी सोडून देऊया, पण आपल्याला जे जे शक्य होतं स्वतःला ते आपण सातत्याने केलं पाहिजे. यत्न तो देव जाणावा असं म्हटलं जातं. सातत्याने यत्न आणि प्रयत्न शब्द वापरलेला नाही, यत्न वापरलेला आहे. यत्न सातत्याने केला पाहिजे. आज ही व्याख्यानमाला 3रं वर्ष आहे. यांनी जर सातत्याने व्याख्यानमाला सुरू केली
तर असं मला वाटतं की या व्याख्यानमाला फार भव्य आणि दिव्य स्वरूप येईल भविष्यात. सज्जनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही महापुरुषांची भूमी आहे. 100 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष जन्माला येतात. ही भूमी फार सुपीक आहे. ही जमीन आणि इथली माती फार सुपीक आहे. या मातीने आम्हाला बाबासाहेब केले. त्यामुळे या मातीला आम्ही वंदन करतो. बाबासाहेबांचं एक वाक्य आठवतो मला, मी पुढच्या समाजासाठी काम करत नाही. समाज ही संकल्पना आम्ही फार छोटी ग्राह्य करतो, फार छोटा. समाज म्हणजे माझा समाज नाही, समाज म्हणजे मानवता. इथली माती आणि इथला माणूस जगला पाहिजे. माती जगली पाहिजे आणि त्या मातीमधला माणूस जगला पाहिजे, एवढा व्यापक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आहे. कधी कधी मला असं वाटतं की काही महापुरुष लादली जातात, समाजावर लादली जातात. पण हे एक असं व्यक्तिमत्व होतं की हे 100 वर्षांनी या मातीमध्ये जन्माला आलं आणि ह्या मातीची कूस आहे ती पवित्र झाली. कधी कधी अशी रत्न जन्माला आली की ती आई देखील धन्य होते, ती माता देखील धन्य होते आणि ती माती देखील धन्य होत असते. सज्जनो, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, 1818 मध्ये ज्या सामाजिक सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये आपण 19व्या शतकाचा जर विचार केला, 19व्या शतकाच्या 2 दशकांचा जर विचार केला तर त्यावेळेला महाराष्ट्राची सामाजिक जी परिस्थिती होती ती फार भयावह होती, फार भयंकर होती. तत्पूर्वी अनेक महापुरुष होऊन गेले, अनेक संत होऊन गेले. त्या संतांनी इथली जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. जातीमधला जो भेदाभेद आहे तो भेदाभेद नष्ट झाला पाहिजे यासाठी त्यांनी अखंड कार्य केलं. त्याच्यामध्ये मी उल्लेख करेन, संत तुकाराम महाराज ते नेहमी सातत्याने सांगायचे की भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद होता कामा नये. माणूस इथून तिथून सारखाच आहे. आम्ही भेद का करतो माणसामध्ये? त्या काळामध्ये फार मोठा विचार तुकोबांनी केला, भेदाभेद भ्रम अमंगळ. एका बाजूला तुकोबा असं म्हणतात, दुसऱ्या बाजूला संत चोका म्हणतात भेदाभेद अमंगळ तुकोबा म्हणतात आणि संत चोकोबा म्हणतात हीन यादी माझी देवा कैसी घडेल तुझी सेवा. हीन यादीत मी जन्माला आलेलो आहे, अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलोय, तेव्हा तुझी सेवा कशी घडेल? मला तुझी सेवा करायची आहे, पण मध्ये जे बडवे आहेत ते आड येत आहेत. आज पण तीच परिस्थिती आहे. आणि मग तय हयात चोखोबांना देवाचं दर्शन घडू नये. निर्मळ मनाची माणसं, शुद्ध मनाची माणसं, फक्त जातीमुळे त्यांना देवाचं दर्शन घडू नये. आणि त्या काळामध्ये देवाने कुठचाही भेदाभेद केला नाही. पांडुरंग स्वतः चोखोबांच्या घरी आले, चोखोबांची सेवा केली. त्या काळामध्ये सामाजिक समरसतेचं काळ जर कोणी काम केलं कोणी असेल तर संतांनी केलंय. आज देखील तुम्ही पंढरपूरला जर गेलात तर पंढरपूरमध्ये आम्हाला पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असेल, पहिल्यांदा तुकोबांचं, चोखामेळांचं आम्हाला दर्शन घ्यावं लागतं, नामदेव महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग पांडुरंगाकडे जावं लागतं. बघू, एकदा असंच एका संतांचं व्याख्यान होतं व्यासपीठावर. विषय झाला आमच्या व्याख्यानाचा. व्यासपीठावर सगळे राजकारणी लोक बसलेले होते आणि ते प्रवचनकार म्हटले की त्या काळामध्ये भेदाभेद नष्ट करण्याचं कार्य संतांनी केलं. त्याचं उज्ज्वल उदाहरण दिलं की पंढरपूरला जाताना चोखोबांची पायरी लागते, चोखोबांना नमस्कार करावा लागतो, नामदेव महाराजांना नमस्कार करावा लागतं आणि मग पांडुरंगाकडे जाता येतं. त्या काळी भेदभाव मिटवला संतांनी आणि मग सहज व्यासपीठाच्या मागे जे बसलेले होते त्यांच्याकडे कटाक्ष केला. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं, त्या राजकारण्यांकडे बघितलं आणि त्यांना उद्देशून म्हटले
पहिल्यांदा यांच्या भाषेत मी सांगतो तुम्हाला, पहिल्यांदा बीसीला भेटावं लागतं, ओबीसीला मग पाठवलं भेदाभेद कोण करतो लक्षात घ्या. सर्वसामान्य माणसं, तुमच्या आमच्यासारखी माणसं, आम्ही ज्यावेळेस गावकुसामध्ये एकत्र राहतो, त्या गावकुसामध्ये एकत्र राहत असताना आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद नसतो. आम्ही सहज खेड्यामध्ये आमच्या घरी जर भाजी संपली तर आम्ही सहज शेजारच्या घरी जातो, काकू तुमच्याकडे भाजी कुठली गेली, काकू म्हणते भाऊ घे जाय ना, तुला पाहिजे का, काकू सहज भाजी देते. आम्ही कुठे भेदाभेद करतो, पण भेदाभेद करणारी मंडळी फार वेगळी असते. त्यांचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. 19व्या शतकामध्ये जाती व्यवस्थेवर फार कडक निर्बंध होते. साचेबद्ध जाती व्यवस्था होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं की 3 मजली इमारत असेल, एखादी मोठी इमारत असेल, त्या इमारतीमध्ये जर मला जायचं असेल, शेवटच्या मजल्यावर जर मला जायचं असेल तर जिना असला पाहिजे, लिफ्ट असली पाहिजे. जिना जर नसेल, लिफ्ट नसेल तर मला शेवटच्या मजल्यावर जाता येणार नाही. तसं त्या काळी कुठच्याही प्रकारचा जिना नसलेल्या, लिफ्ट नसलेल्या जाती व्यवस्था होत्या. जो ज्या जातीमध्ये जन्माला आला त्याच्यावर इतके कडक निर्बंध होते की तो स्वतःचा एक वेगळा विचार देखील करू शकत नव्हता. त्या जातीमध्ये पुन्हा उपजाती निर्माण केल्या मुद्दाम, आणि त्या विशिष्ट एका जातीला विशिष्ट एक दर्जा दिला, एक विशिष्ट चौकट निर्माण केली, आणि त्या चौकटीमध्येच तू राहायचं, त्याच्या पलीकडे तू कुठचाही विचार करायचा नाही. तुझ्या मनामध्ये विचार जरी येत असतील तरी तू त्या दिलेल्या चौकटीमध्येच राहायचं. त्याच्या बाहेर जर तू कुठला विचार केला तर त्या ठिकाणी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लावले जायचे. संत ज्ञानेश्वर माऊली जगाला त्यांनी पसायदान दिलं. गावकुसा बाहेरचा संत, मी नेहमी उदाहरण देत असतो, गावकुसा बाहेरचा संत ज्याने सातत्याने गावाचा विचार केला त्याला गावाने गावकुसा बाहेर ठेवला. त्या माणसाने पसायदान दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर आपण विचार केला तर त्यांचा जीवनाचा विचार केला, शिक्षणाचा विचार केला, नोकरीचा विचार केला तर त्यांना प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. नवे अडथळे आणले गेले. अडथळ्याची शर्यत होती. एक अडथळा पार करावा आणि पुढचा अडथळा उभा राहावा, पुन्हा पुढचा अडथळा उभा राहावा. पण ते न थकता न थांबता, अडथळ्यांचा विचार न करता ते सातत्याने पुढे पुढे जाते. असं हे व्यक्तिमत्व. आणि त्या काळामध्ये आर्थिक विवंचना, आर्थिक साधन कुठलंही नाही. काही गुन्हा जर घडला तर त्याच्यावर, त्या गुन्ह्यावर न्याय देण्यासाठी धार्मिक ग्रंथांचा वापर केला जायचा. बुद्धी प्रामाण्य याला विशेष महत्व नव्हतं, भौतिक वादाला विशेष महत्व नव्हतं, बुद्धी प्रामाण्याला फार विशेष महत्व नव्हतं, पण ग्रंथ प्रामाण्याला फार महत्व होतं. ग्रंथ फार महत्वाचे मानले जायचे. तुला मी माऊली बोलतो, माऊली म्हणतात मी ज्यावेळेला इंद्रायणीकडे आंघोळीला जात होतो, एक साधू बाबा ग्रंथ वाचत होते आणि एक छोटासा लहानसा मुलगा ते इंद्रायणीमध्ये पडला. तो म्हणतो मला वाचवा, मला वाचवा. ज्ञानेश्वर माऊली त्या मुलाकडे बघतात, त्या ग्रंथ वाचणाऱ्या माणसाकडे बघतात, दोघांकडे बघतात आणि पाण्यामध्ये उडी घेतात त्या मुलाला वाचवतात. वाचवल्यानंतर त्यांचा म्हणता बोलतो, त्यांचा राग येतो आणि त्याला विचारतात बाबा तुला या मुलाचा आवाज ऐकू आला नाही, तू या मुलाला का वाचवलं नाही? तो म्हणतो मी ग्रंथ वाचवतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात असे ग्रंथ काय करायचे? तुम्ही असे ग्रंथ 100 वेळे जरी वाचले तरी त्याचा उपयोग नाही. तो एक जीव महत्वाचा. माणूस आणि माणुसकी ह्या 2 गोष्टी समाजात उभ्या राहिल्या पाहिजे. पण त्या काळामध्ये जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये सामाजिक अभिसरण ज्याला म्हणतो,
वैचारिक अभिसरण ज्याला म्हणतो ते वैचारिक अभिसरण आणि सामाजिक अभिसरण पूर्णपणे थांबलं होतं, किंबहुना थांबवलं गेलं होतं। जो जिथं आहे त्याने तिथं जायचं, त्या चौकटी बाहेर जायचं नाही। त्या एका जातीमध्ये अनेक उपजाती होत्या, त्या उपजातींनी त्या वरच्या जातीकडे सुद्धा जायचं नाही। काय दुर्दैव होतं, एक समाजाचा माणूस त्याच्याच समाजाच्या दुसऱ्या उपजाती, त्या उपजातीने त्या माणसाकडे जायचं नाही। सामाजिक अभिसरण ज्याला म्हणूया, ते सामाजिक अभिसरण पूर्णपणे थांबलेलं होतं। आर्थिक निर्बंध फार कडक असायचे, फार कडक होते। मग परंपरागत पद्धतीने एक विशिष्ट समाज मागे राहिला, त्याचं कारण एक होतं की त्याची जी कला होती, त्याचं जे कौशल्य होतं, त्या कौशल्याला, त्याच्या कलाला, त्याच्या विचारांना समाजाने न्यायच दिला नाही। बुद्धी असून, कौशल्य असून, त्याच्याकडे जीवन जगण्यासाठी जे जे काही साधनं होते ते मुळात अपूर्ण होते, आणि त्या अपूर्ण साधनानिशी तो स्वतःचं जीवन कंठत होता, जगत होता, आणि मग त्याची प्रगती कशी व्हायची। आज आपण म्हणतो की शिक्षण हा तिसरा डोळा आहे। शिक्षणाने समाजाची प्रगती होते, विचारांनी समाजाची प्रगती होते, विचारांनी समाज बदलतो, याच्यावर मी ठाम आहे। जबाबदारीने बोलतो, विचार फार महत्वाचे असतात, विचार आणि समाज बदलत असतो। पण त्या काळामध्ये हे विचार घेण्याचं सुद्धा हे नव्हतं, ती सुद्धा मुभा नव्हती, ती सुद्धा सवलत नव्हती। विशिष्ट समाजाला शिक्षण घेण्याची सवलत होती, शिक्षण घेण्याची मुभा होती, आणि त्या समाजाने शिक्षण घेतलं आणि त्याची स्वतःची प्रगती केली। पण त्याची स्वतःची प्रगती करत असताना इतर समाजाचा विचार झाला। तो समाज कसा जगतोय, काय अवस्थेत जगतोय, तो एक माणूस आहे, त्याच्या काही इच्छा आहेत, त्याच्या काही अपेक्षा आहेत, त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं। फक्त आमच्याकडे सत्ता असली पाहिजे आणि त्या सत्तेचा उपयोग आम्ही यांना राबवण्यासाठी केला पाहिजे। म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की गुलाम पद्धत तयार झाली गुलामीची। अमेरिकेमध्ये ज्या वेळेला गुलाम विकले जायचे, गुलामी दिली जायचे, ते गुलाम कुटुंबाला विकले जायचे। कधी कधी असं व्हायचं, दोन नवरा बायको जे असतील ते, ती बायको दुसरीकडे विकली जायची आणि तो माणूस दुसऱ्याकडे विकला जायचा। गुलामीची पद्धत। एकदा अमेरिकेमध्ये त्या राजाने असं ठरवलं की दोन माणसांना उभं केलं रणांगणामध्ये आणि त्यांना सांगितलं की यांच्यामध्ये जो जिंकेल त्याला मी गुलामीतून मुक्त करेन। तर गुलामी कोणाला नको असतं, आपल्याला देखील गुलामी नको असते, प्राण्यांना देखील गुलामी नको आहे। एखाद्या कुत्र्याला तुम्ही जर बंदिस्त करून ठेवलं आणि त्याला तुम्ही खूप काही खायला दिलं, सोनं खायला दिलं, तरी तो जोपर्यंत आकाशात बघायला येत नाही तोपर्यंत त्याला ती गुलामी मानली असते। कधी कधी असं होतं की आम्हाला जी झोकड असते, झोकड पायामध्ये बाजूबंद असतील, हातामध्ये सोन्याचे कडे असतील, लोखंड असेल, त्या लोखंडाला आम्ही दागिने समजून बसतो आणि तिथंच खऱ्याने आमची गल्लत होते। आम्ही त्या झोकडाला झोकड समजतच नाही। आमच्यावर अशी एक रचना असते की ती रचना आम्हाला सांगत असते, बाबा ही झोकड नाहीये, ते झोकड तुम्हाला गुलाम करून पाहते, त्या बेड्या तुम्हाला गुलाम करून पाहताय, पण आम्ही बेड्यांना दागिने समजून बसलो, इथंच खऱ्या अर्थाने आमची गल्लत झाली। मग अमेरिकेमध्ये त्या दोघांना झुंजवलं गेलं आणि सांगितलं की जो जिंकेल, जो समोरच्याला मारेल, त्याची आम्ही गुलामगिरी मुक्त करू। आणि मग एक तरुण होता, एक वयस्कर होता, त्यामुळे दोघांमध्ये जे युद्ध झालं साहजिकच तो वयस्करग्रस्त होता, तो हारला, हा तरुण जिंकला आणि म्हटला की मी जिंकलो, आता मला आता ह्या गुलामीतून मुक्त करा।
तो राजा काय म्हणतो, बाबा रे अजून थांब, तुला आणखी एक लढत द्यावी लागेल. तो लढून थकला होता आणि तो म्हटला की अजून एक लढत जर तू दिली आणि त्या लढतीमध्ये जर तू जिंकला तर तुला आम्ही या पाशातून मुक्त करू, गुलामीच्या पाशातून मुक्त करू. तू म्हटलं काही हरकत नाही, गुलामगिरीतून मुक्त होते की एक लढत लढली, आपण दुसरी लढत पण जिंकूया. आणि मग त्यांनी पिंजऱ्यातून वाघ काढला, त्याला सांगितलं की या वाघाशी आधीच दमलेला माणूस, आधीच थकलेला माणूस आणि त्याच्या पुढे कोण दिला, वाघ दिला, कसं काय जिंकलं? वाघाने त्या माणसाला मारलं, गुलामगिरी पुन्हा सुरू. अशीच गुलामगिरी खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि मग हे जे सामाजिक जीवन होतं, या सामाजिक माणूस 3 जीवनामध्ये जगत असतो. एक सामाजिक जीवन असेल, एक वैचारिक जीवन असेल आणि एक आर्थिक जीवन असेल आणि आध्यात्मिक जीवन म्हणूया आपण. त्या आध्यात्मिक जीवनामध्ये पण माणूस वावरत असतो, जगत असतो. सामाजिक जीवनामध्ये माणूस जगत असतो आणि आर्थिक जीवनामध्ये माणूस जगत असतो. या 3 जीवनाची आपल्याला साऱ्यांना पार्श्वभूमी असते. याच्याशिवाय आपण काही फारसं पुढे जात नाही. या 3 जीवनामध्ये आपलं आयुष्य संपून गेलेलं असतं. पण त्या काळामध्ये हे जे सामाजिक जीवन होतं, अतिशय कठोर पद्धतीने जाती व्यवस्था पाळल्या गेल्या, जाती व्यवस्थेवर निर्बंध लावले गेले. लग्न असतील, लग्न कशी करायची, कपडे कसे घालायचे, या सगळ्या गोष्टींवर निर्बंध लावले होते. मंदिरामध्ये जायचं नाही, कुठल्या तळ्यावर जायचं नाही, पालिकायला कुठल्या मंदिरावर जायचं नाही, असे सारे निर्बंध लावले गेले होते. आणि मग त्या सामाजिक जीवनावर माणूस जर आध्यात्मिक जीवनाकडे वळाला तर त्या आध्यात्मिक जीवन, सामाजिक जीवनावर आध्यात्मिक जीवनाचा पगडा होता. आध्यात्मिक जीवनामध्ये देखील काही ठराविक लोकांनी असे कर्मकांड सुरू केले की त्या कर्मकांडामध्ये त्या माणसाला गुरफटून ठेवलं. तो कर्मकांडामध्ये बाहेर पडू नये, त्या कर्मकांडामध्ये गुरफटून राहावा, यासाठी अनेक प्रकारचे आध्यात्मिक कर्मकांड बसून ठेवले. मी तर असं म्हणतो की कधी कधी तुम्ही जर शेतात गेला, पूर्वी काकांना माहीत असेल, मलाही माहीत असेल, आपल्या शेतामध्ये आपण काही बैलपोळा असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल तर आपण एखादं सेंद्रिय दैवत निर्माण करतो शेतामध्ये आणि त्याला आपण ठेवून आणि त्याला नारळ दरवर्षी काही कुठला सण असेल, बैलपोळा असेल शक्यतो, की त्या बैलपोळ्याला आपण जाऊन आणि तिथे शेंदूर लावतो, नारळ फोडतो, नमस्कार करतो आणि घरी येतो. पण हाताला जो लागलेला सेंदूर असतो, तो सेंदूर आपण काय करतो, कुठल्या तरी छोट्या अशा दगडाला असं पुसण्याचा प्रयत्न करतो आणि तो दगड तिथे ठेवून देतो. नंतर दुसरा व्यक्ती ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो मुख्य देव असतो त्यालाही बसतो आणि आजूबाजूच्या दगडाला जो शेंदूर लावतो त्यांना पण तो शेंदूर लावतो. म्हणजे देवाची MIDC तयार झालेली आपल्याला पाहिजे. सेंद्रिय दैवत निर्माण केले गेले आणि मुख्य जे दैवत होतं त्या मुख्य दैवतापासून हा समाज परावृत्त कसा होईल, हा समाज कर्मकांडामध्ये, हा समाज अंधश्रद्धेमध्ये कसा गुरफटून जाईल, याच्यासारखं षडयंत्र त्या काळामध्ये निर्माण केलं. लक्षात घ्या मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आता तुम्ही देवदेवता सोडून द्या, देवदेवता तुम्ही सोडून द्या. याचा अर्थ, मला उमगलेला अर्थ मी सांगतो, कदाचित तो चुकीचा असेल, माझं मत व्यक्त करतो, मला उमगलेला अर्थ मी सांगतो की बाबांनो, याचा अर्थ असा की आतापर्यंत तुम्ही ह्या कर्मकांडामध्ये गुरफटून राहिलात, गुरफटून ठेवलं गेलं तुम्हाला. देव जरूर करा, मंदिरात जरूर जा, देवावर जरूर श्रद्धा ठेवा, पण जे कर्मकांड तुम्हाला सांगितलं गेल्या, ज्या अंधश्रद्धा तुम्हाला सांगितल्या गेल्या, त्या अंधश्रद्धेपासून तुम्ही दूर जा. असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला देवदेवतांच्या बाबतीत अर्थ सांगितलेला. पण आम्ही थोडासा असा विचार केला की हे आम्हाला देवदेवताच नको आहे. त्या अर्थाने नाही की त्याच्या मागे ज्या विवंचना होत्या, त्याच्या मागे जे कर्मकांड लादलं गेलं होतं, त्या कर्मकांडापासून तुम्ही
परावृत्त व्हा यासारखा फार मोठा मौलिक सल्ला त्या काळामध्ये दिला. महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती येते, त्याच्यानंतर महामानवांची जयंती आहे. ते गुरु शिष्याचं नातं, वैचारिक गुरु शिष्य आपण म्हणूया. हे गुरु शिष्यांचं नातं का निर्माण झालं? कारण बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, समाज रचना बदलण्यासाठी, समाजामधली व्यवस्था बदलण्यासाठी जे अपेक्षित होतं, तो धागा महात्मा फुलेंनी सुरू केला आणि तोच धागा पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी हाती घेतला आणि त्या अर्थाने ते लोक वैचारिक गुरु ठरले. महात्मा फुले पण म्हणतात की हा मातीतला जो माणूस आहे तो माणूस जगला पाहिजे. तो कुठल्या जातीतला आहे, कुठल्या समाजातला आहे याला काही महत्व नाही. आणि समाज, जाती व्यवस्था, धर्म काय घेऊन बसतो, कशासाठी घेऊन बसतो, मला कधी कधी प्रश्न पडतो. का, कशासाठी, त्याच्या पलीकडे आम्ही का विचार करतो? मी जर कधी कधी शाळेत विद्यार्थ्यांना विचारतो मी, अरे ते मला विचारत, सर तुम्ही आहे का, कुठल्या समाजाचे? मग विचारतो तुला काय वाटतं? तो सांगतो सर तुम्ही माळी आहात. तो त्याच्या समाजाचा विचार, पहिल्यांदा त्याचा समाजाचा विचार. तो सांगतो सर तुम्ही माळी समाजाचे. मग म्हटलं हो मी पण माळी समाजाचे. अरे असं बोलायचं नसतं, समाज काढायचा नसतो. दुसऱ्या मुलाला विचारलं, तोही सांगतो सर तुम्ही आयरे का, कदाचित कुणबी समाजाचे असाल. हो मी त्याच समाजाचा. पण आणि ते समाज व्यवस्था घ्यायची, समाज घ्यायचा. जो तो ज्याचा त्याचा विचार समाजाचा पहिल्यांदा विचार करत असतो. पण संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या समाजाचा विचार केलेला आहे. किती विस्तृत होता येतं, किती स्वतःला विस्तृत करता येतं याचं उत्तम उदाहरण जर कोणी तुम्ही पाहिलं असेल तर ते संविधान आहे. संविधानामध्ये काही जातींना विचारून घेतलं, बाबा रे तुम्हाला या सवलती देऊ का? काय मोठे विचार असते, काय प्रगल्भ विचार असते. त्यांनी त्या नाकारल्या. नको नको आम्हाला नकोय, आम्हाला तुम्ही काय अस्पृश्य समजतात, आम्ही काय अस्पृश्य आहोत. आणि ती मंडळी आज म्हणते की आम्हाला सवलती असल्या पाहिजे, सवलती दिल्या पाहिजे. त्या काळात विचार तर केला, काय दृष्टिकोन असावा. यांना महापुरुष आहे. हे महापुरुष 100 वर्षांनी जन्माला येत असतात. मग आर्थिक जीवन असेल, आध्यात्मिक सामाजिक जीवनावर आध्यात्मिक जीवनाचा पगडा होता. आणि मग आध्यात्मिक जीवनाचा इतका पगडा असल्या कारणाने आमचं साहजिकच आर्थिक जे जीवन होतं, आर्थिक जो बजेट होता तो डगमगला. आम्हाला कोंबडं मारावं लागतं, आम्हाला बकरं मारावं लागतं, आमच्या देवाला असं करावं लागतं, आमच्या देवाला तसं केलं लागतं. जन्म झालेला माणूस तो पण करतो. जन्म एखाद्या घरामध्ये, एखाद्या कुटुंबामध्ये एखादा मुलगा जन्माला आला असेल तर तो आनंदाचा क्षण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण असतो. पण तो देखील कर्मकांडामध्ये दुर्गत करण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाला इतकं गुरफटलं गेलं, इतकं गुरफटून दिलं की तो माणूस कर्जबाजारी झाला. घरामध्ये जन्माला आल्यानंतर पण कर्जबाजारी, आणि घरामध्ये एखादी व्यक्ती मेली तरी कर्जबाजारी. असं त्या काळाचं आमचं आर्थिक जीवन होतं. आणि ज्या समाजाच्या हातामध्ये ज्या ज्या काही परंपरागत कला होता त्या कला देखील त्या ठिकाणी तोकड्या होत्या, कमी होता. कौशल्य असून देखील, त्या कलेमध्ये पारंगत असून देखील त्याच्याकडे जे अवजार पाहिजे होते ते अवजारच नव्हते. शिवकाळाचा जर आपण विचार केला, पेशवाईचा जर विचार केला तर शिवकाळामध्ये बऱ्यापैकी इथला माणूस सदन होता. कारण शिवाजी महाराजांनी
12 बलुतेदार असतील, 12 आलुतेदार असतील, यांना सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याची किमया केली होती. मला तर असं वाटतं काका की शिवाजी महाराजांनी समोरच्या माणसाला फक्त मावळा समजला, जाती भेद नष्ट करण्याचं जर कोणी कार्य केलं असेल तर त्यात छत्रपती शिवाजी महाराज पण येतात. त्यांच्या याच्यामध्ये सैन्यामध्ये 18 पगड जातीचे लोक होते, बलुतेदार पण होते आणि आलुतेदार पण होते. पण कुठल्याही माणसाला त्यांनी जातीवरून उल्लेख केला नाही, फक्त हा माझा मावळा आहे हाच त्यांनी उल्लेख केला. आणि पण ह्या 12 बलुतेदारांवर जी समाज व्यवस्था आधारित होती त्या 12 बलुतेदारांना देखील त्या काळामध्ये जखडून ठेवण्यात आले होते. त्या काळामध्ये पेशवाईच्या काळामध्ये शेतकरी जो पोशिंदा होता त्या शेतकऱ्यावर अनेक प्रकारचे कर लादले गेले. स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या जंगलवादी वृत्तीसाठी, स्वतःच्या भोगवादी वृत्तीसाठी त्या काळामध्ये त्या शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे जाचक कर लादले गेले. आणि त्या शेतकऱ्याच्या बळावर, त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या बळावर जे 12 बलुतेदार होते, 12 आलुतेदार होते, त्यांनाच काही मिळत नव्हतं. अशी समाजाची पिळवणूक सातत्याने त्या काळामध्ये केली जात होती. असा हा महाराष्ट्र होता. पण तरी देखील अनेक युगामध्ये, अनेक दशकामध्ये, अनेक कालखंडामध्ये अनेक महापुरुष येत गेले आणि त्यांनी सामाजिक अभिसरणाचं कार्य फार मोठ्या प्रमाणात सुरू केलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य म्हणजे नेमकं काय? बाबासाहेब आंबेडकरांचा जर आम्ही विचार केला तर त्यांचं कार्य म्हणजे नेमकं काय? जो समाज होता, अस्पृश्य जो समाज होता, तुमचा आमचा जो समाज होता, त्या समाजाचा सत्व, जाणीव, स्वाभिमान आणि अभिमान जागृत करण्याचं खरं कार्य त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एखादा माणूस ज्या वेळेला अभ्यासक्रम तयार करत असताना दिल्लीला बसतो, दिल्लीला त्या AC रूम मध्ये बसतो, त्याला सगळ्या काही सुविधा दिल्या जातात, त्याला सांगितलं जातं की वर्षभरासाठी तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचा, सगळ्या देशाचा अभ्यासक्रम निर्माण करा किंवा एखादी योजना निर्माण करा. तो एशीत बसलेला माणूस तो त्याच्या पद्धतीने योजना निर्माण करतो. आणि ज्यावेळेस तो अभ्यासक्रम आणि ज्यावेळेस ती योजना येते त्यावेळेस चंदनपुरीचा जो मुलगा असेल, पाटण्याचा जो मुलगा असेल, दाभाडेचा जो मुलगा असेल, त्याला त्या योजनेचा कुठलाही फायदा होत नाही, त्या अभ्यासक्रमाचा कुठलाही फायदा होत नाही. कारण त्या एशीत बसलेल्या माणसाने गरिबी कधी पाहिलेलीच नसते. ग्रामीण लेवलच्या, ग्रामीण भागातल्या समस्या त्याला माहितीच नसतात. तो त्याच्यात बदल कसा करेल? बदल कसा करेल? तो बदल करू शकत नाही. पण मग आम्ही डॉक्टरांना का मानतो? सारं जग डॉक्टरांना मानतं. विश्वरत्न अशी उपाधी आम्ही त्यांना दिलेली आहे. महामानव ही उपाधी आम्ही त्यांना दिलेली, समाजाने दिलेली. याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रयत्न केलं त्या प्रयत्नांना एका शब्दाची जोड होती. तो शब्द जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामधून, त्यांच्या जीवनामधून जर आपण काढून टाकला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि चरित्र काही उरतच नाही, काहीच उरत नाही. तो शब्द म्हणजे निष्ठा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या उद्धारासाठी जे निष्ठापूर्वक कार्य केलं त्याला अजिबात तोड नाही. आणि मी मगाशी म्हटलं की यत्न तो देव जाणावा. यत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यत्न केले. माणूस प्रयत्न एक वेळेला करतो, 2 वेळेला करतो, सर 3 वेळेला करतो आणि 4थ्या वेळेला जर यश आलं नाही तर तो प्रयत्न सोडून देतो. पण
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या सुधारणेसाठी माझा समाज ताटमानेने जगावा, त्याने गुलामगिरीच्या जोखडातून तो बाहेर पडावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत, त्यांनी यत्न केले आणि यत्न कुठपर्यंत केले तर शेवटच्या श्वासापर्यंत. आणि ते यत्न करत असताना त्यांनी अतिशय निष्ठापूर्वक यत्न केले. उचलले तू मीठ मुठभर पारतंत्र्याचा खचला पाया. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला आणि पारतंत्र्याचा जो पाया होता तो खचून काढला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचं जे तळ होतं त्या तळ्याचा सत्याग्रह ज्यावेळेस उभा केला, का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही परवानगी नव्हती की तिथे जायचं, काळाराम मंदिरमध्ये जायची परवानगी नव्हती का? हो, होती त्यांना परवानगी, ते जाऊ शकले असते, ते गेले असते. पण आत्मभान, स्वाभिमान आणि अभिमान विसरलेला जो माझा समाज आहे त्या समाजामध्ये स्वाभिमान निर्माण व्हावा, आत्मभान निर्माण व्हावा, त्यासाठी महाडच्या तळ्याचे बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केले. समाजाला दाखवून दिलं, समाजाचा स्व होता तो स्व जागृत करण्याचं काम खऱ्या अर्थाने महाडचं जे तळ असेल, काळाराम मंदिर असेल आणि कुठचे आंदोलन असेल त्या आंदोलनाने त्यांना दाखवून दिलं. याचं कारण असं की या साऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या साऱ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः उपभोगल्या होत्या. त्यांना जातीमुळे जो जो काही त्रास झाला तो त्रास त्यांनी स्वतः अनुभवला होता. आणि ज्यावेळेस आम्ही समाजाचं परिवर्तन करायला निघतो त्यावेळेस त्याला त्या त्रासाची माहिती असली पाहिजे. मी मगाशी म्हटलं की दिल्लीमध्ये बसलेला माणूस परावर्तन करू शकत नाही, समाजाला प्रकाशित करू शकत नाही. तो कदाचित समाजाला प्रभावित करेल, तो प्रभाव काही काळासाठी असेल, पण समाज प्रकाशित होऊ शकत नाही. आणि समाज जर प्रकाशित करायचा असेल तर त्याला स्वतःला त्या ज्या यातना अनुभवायला मिळाल्या त्या यातनातून तो समाजावर प्रभाव टाकत नाही तर समाजाला प्रकाशित करण्याचं काम करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुमच्या आमच्यावर प्रभाव नाहीये, त्यांनी आम्हाला प्रभावित केलं नाही. प्रभावित करण्याचे एका दिवसासाठी होतो, काही क्षणाला, त्यांनी आमचं जीवन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी म्हटलं की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. कधी कधी असं वाटतं की आम्ही शिका सोडून दिलं, संघटित व्हा सोडून दिलं आणि संघर्षच करायला लागलो की काय असं वाटतं. मला रामकृष्ण परमहंसाचं उदाहरण या ठिकाणी मुद्दाम द्यावंसं वाटतं. रामकृष्ण परमहंस ते म्हणतात की मी सुरुवातीला जन्माला आलो ना त्यावेळेला मी हिंदू होतो आणि कट्टर हिंदू होतो. काकांनी उल्लेख केला मगाशी, काकांनी शाळा आणि हिंदुत्व, मी कट्टर हिंदू होतो असं रामकृष्ण परमहंस म्हणतात. नंतर काही काळामध्ये माझ्यासारखा व्यक्ती गेला आणि रामकृष्ण परमहंसांना विचारलं, बाबा तुम्ही कट्टर हिंदू आहात का? नाही. मग मी आता कट्टर बौद्ध आहे. अरे बाबा. आणि काही काळ जाऊ दिला आणि विचारलं, बाबा तुम्ही आता कट्टर बौद्ध आहात का? नाही, मी आता कट्टर ख्रिश्चन झालो. आणि काही काळ गेला, म्हटले कट्टर मुस्लिम आहे मी. आणि काही काळ गेला, मी आता कोणीच नाही, फक्त माणूस आहे, फक्त माणूस आहे. साऱ्या समाजाचा साऱ्या धर्माचा अनुभव घेतला आणि साऱ्या धर्माने आणि त्या साऱ्या समाजाने एकच सांगितलं की बाबा तू माणूस आहे आणि माणूस होण्याचा प्रयत्न कर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या ज्या वेळेला आमच्या शाळेमध्ये जयंती साजरी होते मी आवर्जून बोलतो का, मला माझे अनेक लोक
ते अरे कशाला बोलतो काहीच बोलू नकोस, किंवा बोलायला गेलोच तर अरे 5 मिनिटं बोलतो का, 5 मिनिटात झालं. मी त्यांना नेहमी सांगतो अरे विरोध जरूर करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही काही विरोध करत नाही, त्याच्यापेक्षा मी जास्त विरोध करतो. माझा तुमच्यापेक्षा प्रचंड विरोध आहे. तुम्ही 1% करत असाल तर मला 100% विरोध आहे. अरे हा विरोध जर तुम्हाला मावळायचा असेल, हा विरोध तुम्हाला कमी करायचा असेल, तर तुम्ही ती व्यक्ती वाचली पाहिजे की नको? वर्षभर तुम्ही विरोध कसं काय करता? माझी सरांची काहीच ओळख नाही, पहिल्यांदा ओळख झाली मी त्यांना विरोध करायला लागलो. कसं शक्य? अहो त्यांच्याशी माझ्या मुलाखत होऊ द्या, त्यांची ओळख होऊन द्या, त्यांचे विचार मला पटवू द्या, माझे विचार, आणि मग त्यांच्या लोकांचे विचार आमच्या मध्ये जर वैचारिक मतभेद असतील तर मी त्यांना विरोध करायला काही हरकत नाही. अहो तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचतच नाही, त्याच्या आधी तुम्ही विरोध करता. वाचलं पाहिजे. वाचन जीवनाला समृद्ध करतं. वाचन जे गैरसमज असतात ते गैरसमज दूर करण्याचं काम वाचन करत असतं. आम्ही वाचतच नाही. आम्ही काय केलं, आजचा जो आता 19व्या शतकाचा विचार आपण केला, त्याच्यामध्ये जे जे काही प्रतिबंध होते, जे जे काही निर्बंध होते, ते निर्बंध आजच्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत. तुम्ही आपण कुठेही जाऊ शकतो, कुठेही बसू शकतो. तुम्हाला जर कुठल्या मंदिरात जायचं असेल, कुठलं महाडचं काळाराम मंदिरात जायचं असेल, कुठे आपण सहज जाऊ शकतो. आता तसे फारसे निर्बंध राहिले नाही. वैचारिक अभिसरण झालं, सामाजिक अभिसरण झालं, शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचलं, तळागाळापर्यंत पोहोचलं आजच्या महाराष्ट्रात. मग विचाराने समाज समृद्ध होतं. हा वारसा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आमच्या छोट्या छोट्या समाजाला जर उन्नती करायची असेल, प्रगती करायची असेल, प्रगती याचा अर्थ आम्ही एकाच मार्गाने विचार करतो, आर्थिक प्रगती. आर्थिक प्रगती सोडून द्या. आजकाल शासनाच्या इतक्या योजना आहेत. एक शेतकरी खेडेगावामध्ये एका बाईकडे ज्यावेळेस गेला, त्या बाईला सांगितलं कांदे लागवड करायचे, कांदे लागवडीला येशील का? ती बाई म्हटले काही हरकत नाही, पण तुम्ही खिचडी खा आधी माझ्या घरची आणि मग मी सांगते. त्या बाबाने म्हटलं काही हरकत नाही, मजूर मिळत नाही, खिचडी खाऊन घेऊ. आणि खिचडी खाल्ली आणि ती बाई म्हटली की 1 महिन्यानंतर कामाला येईल. म्हणजे असं का? की अजून 1 महिन्याचा तांदूळ माझ्या घरी शिल्लक आहे, तो तांदूळ संपला की मी कामाला येईल. सारं काही मिळतंय आज, पण आज आम्ही विचार हरवून चाललेलो आहोत. आमच्यामध्ये विचार राहिलेले नाही, आमच्यामध्ये सहनशीलता राहिली नाही, आमच्यामध्ये माणुसकी राहिलेली नाही. या गोष्टी फक्त कधी कधी मला असं वाटतं की सहनशीलता, माणुसकी, उदात्त धोरण, एकमेकांना सहकार्य करणं, दान धर्म करणं, हे शब्द काय पुस्तकातच आहेत की काय असं मला वाटायला लागलं. पुस्तकाच्या बाहेर पडताना मला दिसतच नाही. मग आजच्या काळामधला समाज कसा तयार झाला पाहिजे? आफ्रिकेमध्ये एक देश आहे, त्या देशाचं नाव मला आठवत नाही. त्या देशामध्ये सोमालिया देशामध्ये फार भूकबळी होता. प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्न मिळत नसल्या कारणाने भूकबळी. आणि मग एक फॉरेन मधला माणूस गेला आणि त्याने अशी एक स्पर्धा घ्यायची ठरवलं. त्या स्पर्धेमध्ये काही अंतरावर त्याने असे खाद्यपदार्थ ठेवले, वेगवेगळे खाद्यपदार्थ असं त्याने काही अंतरावर ठेवले. आणि पहिलीच्या मुलापासून तर थेट 12वीच्या मुलापासून किंवा ग्रॅज्युएट मुलापर्यंत असे रांग लावली, रांग उभी केली. आणि त्या मुलांना सांगितलं की बाबांनो, जो मुलगा लवकर पोचेल तिथे त्याला जेवढ्या वस्तू घेता येतील तेवढ्या त्याने घ्यायच्या. स्पर्धा त्याने तेवढ्या साऱ्या वस्तू घ्यायच्या, त्याला हाताला लागतील तेवढ्या. त्या देशात भूकबळी, अन्नधान्याची कमतरता असलेला हा देश
आणि अशी स्पर्धा ठेवली. पोरांना उभं केलं. पहिलीचा मुलगा पण उभा राहिला. लक्षात घ्या, पहिलीचा मुलगा इथे उभा राहिला आणि कोपऱ्यामध्ये ग्रॅज्युएट मुलगा उभा राहिला. आता सांगा कोण लवकर जाईल? पहिलीचा मुलगा लवकर जाईल का तो ग्रॅज्युएट झालेला मुलगा लवकर जाईल? साहजिकच तो मुलगा लवकर जाईल, बरोबर की? आणि मग त्यांनी असं उभं केलं आणि अशी सिट्टी वाजवली आणि सांगितलं की पळा. पळा म्हटल्यावर काय आश्चर्य झालं मित्रांनो, त्या साऱ्या मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि ते हळूहळू जायला लागले. अशी समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आजच्या काळामध्ये आम्ही एकमेकांच्या हातात हात घेऊन चाललो पाहिजे. अशी समाज व्यवस्था आजच्या महाराष्ट्रामध्ये नव्हे, आमच्या भारतामध्ये नव्हे, सगळीकडे सारीकडे झाली पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा जर आम्ही अतिरेक केला, कुठल्याही गोष्टीची जर आम्ही कट्टरता बाळगली, तर ती कट्टरता पर्यायाने विनाशाकडे आम्हाला नेत असते. कुठल्याही गोष्टीची कट्टरता आम्हाला विनाशाकडे नेत असते. त्यामुळे माणसाने कुठल्याही गोष्टीची कट्टरता पाळू नये. जसा देश असेल तसा देश असला पाहिजे. जसे विचार असेल, आपण स्वतःला त्या विचारामध्ये जोडून घेतलं पाहिजे. आणि ते खऱ्या अर्थाने कसं होईल तर आमच्यामध्ये ज्या वेळेला विचाराची प्रगल्भता येईल त्यावेळेस हे सारं काही घडणार आहे. मग अशी काकांनी उल्लेख केला, माझा परिचय खूप दिला. तसं आपण म्हणतो की कोळसा किती घासला तरी तो काळाच असतो, परिचय द्यायचा. आम्ही छोटी छोटी कामं करतो आणि त्या कामावर आम्ही स्वतःला मिरवून घेत असतो. एखादा नगरसेवक, एखादा आमदार जो निवडणुकीला आला की तो त्याचं असं पत्रक दाखवतो, बघा मी एवढी कामं केली, समाजावर एवढे उपकार केले. समाजाने सांगितलं बाबा आपण खूप उपकार केले, आता सांगतो काय उपकार करतो आमच्यावर. छोटे छोटे कामं करतो आम्ही आणि आम्ही त्याचा उपकार समाजावर दाखवत असतो. तर ह्या माणसांनी किती कामं केली, सारं आयुष्य समाजासाठी घालवलं, कुठलाच उपकार केला तरी ते म्हणतात या हाताने द्यावं आणि या हाताने कळू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर जीवन आम्ही बघितलं तर त्यांनी जर समाजाला या हाताने दिलं असेल तर ह्या हाताला कळू दिलं नाही, ह्या हाताला कळू दिलं. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं बांधकाम ज्या वेळेला चालू होतं, डॉक्टर रोज जायचे, ते बघायचे आणि बघत असताना त्यांना कधी वाटलं की नाश्ता मागवावा. तिथे एक वॉचमॅन होता, त्या वॉचमॅनला सांगायचे बाबा मला नाश्ता घेऊन ये. तो नाश्ता घेऊन यायचा. डॉक्टर त्यांना जेवढं हवं असेल तेवढं खायचे आणि ते सोडून निघून जायचे. एकदा असं घडलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे निघाले जायला आणि मागे वळून बघतात तर तो वॉचमॅन तो नाश्ता खाला. प्रचंड राग आला डॉक्टरांना आणि आले मागे वळून आले, खूप बोलले त्या माणसाला, आणि तुला जर नाश्ता हवा असेल तू मला सांग, तू कशाला खातो. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी समाजाचा स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने मला असं वाटतं की आम्ही हे जे महापुरुष आहेत ते सारे महापुरुष आम्ही एका चौकटीमध्ये बांधून टाकले. त्यांना आम्ही एक चौकट प्राप्त करून दिली. खेड्यागावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्यावेळेला येते त्यावेळेस इतर समाज आपलं काही काम नाही, त्या लोक येते. महात्मा फुलेची जयंती आली, जिरेमाळी सभा, आपण काय काम. असे आम्ही या महापुरुषांना चौकट देऊन टाकली. त्या चौकटीचे बाहेर आम्ही गेलो आणि कधी कधी असं मला वाटतं की देवत्वीकरण करून टाकावे. देव म्हटलं की आम्ही थांबून जातो. एखाद्या महापुरुषाला जर आम्ही देवाची उपमा देऊन दिली की मग आमच्या डोक्यात एक कल्पना येते की देवच करू शकतो, आम्ही करू शकत नाही. आम्ही सामान्य माणसं कुठलाही बदल करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे शक्य का झालं की ते देव होते, त्यांच्या मागे प्रचंड शक्ती होत्या.
त्यांना देवत्व प्राप्त झालं होतं, त्यामुळे त्यांनी हा सारा बदल करण्याचा प्रयत्न केला, संविधान त्यांनी दिलं. आणि असं ज्यावेळेस समाजामध्ये बिंबवलं जातं कुठच्याही समाजावर, त्यावेळेस त्या ठिकाणी जे अभिसरण असतं, वैचारिक अभिसरण असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं अभिसरण असू द्या, ते पूर्णपणे थांबून जातं. देव म्हटला की थांबून जातं. आणि आम्ही देवाच्या ऐवजी एक व्यक्ती म्हणून विचार केला तर आमचं वैचारिक अभिसरण जे असेल, आमचं कर्म जे असेल, ते कर्म आणि वैचारिक अभिसरण सातत्याने चालू असताना आम्हाला पाहिजे. पण काही समाजाने त्या ठिकाणी त्या लोकांना देव करून टाकला, कारण हा समाज तिथपर्यंत पोहोचूच नाही. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण होऊ नये, पुन्हा महात्मा फुले निर्माण होऊ नये, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होऊ नये, त्यासाठी त्यांना देवत्व प्राप्त करू. आणि देवत्व प्राप्त केल्यामुळे समाज थांबून गेला. आज आम्हाला त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची गरज आहे, त्या पद्धतीने चालण्याची गरज आहे. तुकोबा म्हणतात, बोले तैसा चाले त्याची बदलावी पाऊल. आमच्या घरामध्ये गाडगे बाबांच्या न्यायानुसार, गाडगे बाबांच्या उक्तीनुसार मी सांगतो, गाडगे बाबा म्हणतात की घरातलं सारं काही विकून टाका, हातावर भाकर खा, पण मुलाला शिकवा. भाकरीला ताटली नसेल काही हरकत नाही, हातावर भाकर घ्या, हाताने खा, पण मुलाला शिकवा. जे काही तुमच्याकडे असेल ते विकून टाका, भले काही हरकत नाही, तुला प्राप्त होणार आहे, पण मुलाला शिकवलं पाहिजे. आणि हाच विचार या महापुरुषांनी आम्हाला दिला आहे. आजच्या महाराष्ट्रामध्ये, आजच्या याच्यामध्ये, आणि शिक्षणाशिवाय प्रगती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आठवतं की शहराकडे चला, म्हणजे शहराकडे चला म्हणजे कशासाठी, फेरफटका मारण्यासाठी चला का, चला येऊ फिरून नाशिक शहरामध्ये जाऊ, फिरून येऊ, फेरफटका मारून येऊ, त्या अर्थाने नव्हे. शहराकडे चला याचा अर्थ की प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक व्यक्तीने, मग तो कुठच्या जातीचा असेल, कुठच्या धर्माचा असेल, कोणी असेल, त्याने शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाचा विचार त्याने केला पाहिजे. सोनं करा, ते बाबा बोलतात, आजी अहो हे मातीचं खापर आहे, मातीचं भांड आहे, याच्याने सोनं होणार नाही. तुमच्याकडे लोखंड नाही का? ते म्हणतात बाबा माझ्याकडे लोखंड नाही, हे खापर आहे, या खापराचं याला परिसर करून काही फायदा नाही, याचं सोनं होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हेच सांगितलं की बाबा तू खापर होऊ नको, किमान लोखंड तरी हो. आणि तो लोखंड ज्या वेळेला झालास तर त्यावेळेस तुला कुठेतरी शिक्षणाचा परिस्पर्श लाभेल, कुठल्या तरी जीवनाच्या वळणावर, कुठल्या तरी तुझ्या जीवनाच्या वळणावर तुला शिक्षणाचाच परिस्पर्श लाभेल आणि तुझं जीवन सोन्याचं होईल. आम्ही किमान लोखंड होण्याचा प्रयत्न केला होता. हेच बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. संघाच्या बाबतीत तुमची काय धारणा असेल, काय कल्पना असेल मला माहित नाही. RSSच्या बाबतीत पण RSSचं काम मी थोडंसं जवळून बघितलं आहे. RSS फार मोठी सामाजिक समरसता निर्माण करण्याचं काम करतो. RSSला पण हेच अपेक्षित आहे की हातामध्ये हात घालून निर्माण झालेला समाज निर्माण झाला. लोखंड आमच्या जीवनाचं नवीन सोनं, लोखंड जरी आम्ही करून ठेवलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार आम्हाला दिलेले शिक्षणाचे, त्या विचाराचा परिस्पर्श आम्हाला लागेल आणि आमचं जीवन सोन्याचं होईल, निश्चितच सोन्याचं. मागे काय झालं असेल ते विसरून जा. मागे आमच्या समाजाला, माझ्या समाजाला किती यातना झाल्या असेल, किती त्रास झाला असेल, तो खरा होता, मान्य आहे. पण आज मात्र आजच्या महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती बदललेली आहे. आज आम्हाला कुठेही अडवलं जात नाही, कुठेही थांबवलं जात नाही. तुमच्याकडे जे जे काही कौशल्य असेल त्या कौशल्याने तुम्ही पुढे जाऊ शकता, त्या विचाराने तुम्ही पुढे
जाऊ शकतात. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की परिस्थितीने मात करू नका, परिस्थितीवर विचाराने मात करा. परिस्थिती निर्माण झाली, लाईट नाही आणि मग बालेराव साहेबांनी इन्व्हर्टर आणला, लाईट सुरू झालं आणि मी बोलायला उभं राहिलो. पुन्हा त्या इन्व्हर्टरमध्ये काहीतरी समस्या निर्माण झाली. म्हणजे परिस्थितीवर मात करता येत नाही. पण त्या काळात मी काय केलं पाहिजे, सर जाऊ दे, तुम्ही इन्व्हर्टर आणलं होतं त्याच्यात पण बिघाड झाला, आता मी बोलू शकतो, मी बोलतो. परिस्थितीने विचारावर मात करायचं. विचार फार महत्वाचे आहे आणि ह्या विचाराने जग बदलतं याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काम. आणि मग हे विचार कुठून येते, ज्या वेळेला आम्ही शिक्षण घेऊ, शिक्षित होऊ, नव्हे सुशिक्षित होऊ. शिक्षित आणि सुशिक्षित मध्ये फरक आहे. नुसतं शिक्षित होऊ नका, सुशिक्षित व्हा. सुशिक्षित याचा अर्थ असा, काकांना आमचं बोललं जातं की मी शिकत असताना, माझं कुटुंब पुढे जात असताना, माझ्या समाजातला जो वंचित घटक आहे त्या घटकाला देखील मी वोट दिला पाहिजे, त्या घटकाला पण मी आधार दिला पाहिजे. मग तो आर्थिक आधार असेल, वेळेचा असेल आणि कुठचा आधार असेल. आमचे काका नेहमी सांगतात, शाहीर काका दाभाडेचे, ते म्हणतात की तुम्ही समोरच्या कुटुंबामध्ये गेला, समोरच्या घरामध्ये गेला, तुम्ही कंपल्लं खा, तुमच्याकडे 1 रुपया नाही, पण तुम्ही त्यांना विचार द्या, त्यांना विचाराचं बळ द्या. विचाराचं बळ दिले की तो आपोआप उभा राहतो, तो माणूस उभा राहतो. कदाचित पैशांनी उभा राहणार नाही, पण विचार जर आम्ही त्यांना सकारात्मक दिले, विचार जर आम्ही चांगले दिले, तर त्या विचाराने ते कुटुंब निश्चित उभं राहू शकतं. विचारामध्ये इतकं बळ आहे. आमचे आजोबा दाभाडेला त्या काळामध्ये दुकानासमोर पहिल्यांदा दुकान उघडण्याच्या आधी रांगोळी काढायचे, काकांना बोलून, आणि त्या रांगोळीच्या मध्ये जय भीम नाव लिहायचे. त्या काळामध्ये ज्यावेळेस बऱ्यापैकी कट्टरता होती, 100 वर्षात मागे बऱ्यापैकी कट्टरता होती, त्यावेळेस आमचे आजोबा धाडसाने लिहायचे. लोक विचारायचे जय भीम का लिहिलं तुम्ही, का आमच्या आजोबांचं तेच उत्तर असायचं की यार आम्ही या लोकांना वाचलंय, या लोकांना आम्ही अनुभवलंय, या लोकांचा आज जो मी काय उभा मी तरी मी छातीटोपणे सांगतो, मी माझ्या शाळेत पण सांगतो, माझ्या समाजात पण सांगतो, मी आज जो उभा आहे तो आज फक्त यांच्याकडे उभा आहे. माझ्यासारखा एक अल्पसंख्याक माणूस ज्यावेळेला नोकरी करतो, ज्यावेळेस समाजात ताट मार्गे उभा राहतो, त्यावेळेस मी कोणामुळे उभा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे मी मगाशी सुरुवातीला म्हणतो, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे, त्यात एक कुळ माझं पण आहे, आपल्या साऱ्यांचं एक कुळ आहे, सगळ्या देशाचं, सगळ्या राष्ट्राचं एकच कुळ आहे आणि ते कुळ उद्धरण्याचं कार्य या महापुरुषांनी केलं. महापुरुष डोक्यावर घेऊन नाचायचे नसतात, डोक्यामध्ये शिकवायचे असतात. मी दाभाडेकडे नेहमी सांगतो आणि मी आज आवर्जून माझे तुकोबांवर व्याख्यान झाले, स्वामी विवेकानंदांवर व्याख्यान झाले, मी अनेक ठिकाणी प्रवचन. मोठा माणूस नाही, हे लोक शब्दांच्या पलीकडे आहेत. शब्द तोडके पडतील, शब्द कमी पडतील, इतकं कार्य ह्या लोकांनी उभं केलंय. डॉक्टरांनी इतकं प्रचंड आणि मोठं कार्य उभं केलंय आणि मी एवढ्या थोडक्या शब्दांनी त्यांना तोडू पाहतो, त्याला ते शक्य नाही, अजिबात शक्य नाही. पण मी त्या शब्दांमध्ये बांधण्याचा हेविलवाला प्रयत्न करतोय तुमच्या समोर. मोठे आभाळा एवढे व्यक्तिमत्व होऊन गेले मित्रांनो. अरे काही देशांमध्ये स्पायडरमॅन जन्माला आले, ही मॅन जन्माला आले, त्या देशाला इतिहासच नाहीये. ते स्पायडरमॅनची कथा लहान मुलांना सांगतात, ही मॅनची कथा त्या मुलांना सांगतात. पण आमचं सगळ्यांचं असं भाग्य आहे की आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी, महात्मा फुलेंसारखी, शाहू महाराजांसारखी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी महापुरुष निर्माण झाले. आमचा वारसा किती मोठा आहे, प्रचंड मोठा वारसा आहे.
वसा आणि वारसा आम्हाला फार मोठा लाभलेला आहे. हे आमचे आजोळ आहे आणि ह्या आजोळाचा आम्हाला वारसा लाभलेला आहे. आम्ही किती भाग्यवान आहोत. भारतामध्ये जन्माला आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीमध्ये आम्हाला जन्म मिळाला. त्याच्यासारखे काय भाग्य असू शकतं? याच्यासारखं भाग्य नसू शकत नाही. पण दुर्दैवाने आजच्या आधुनिक महाराष्ट्रामध्ये देखील काही अशी लोक आहेत, विचाराने अपंग झालेले लोक आहेत, विचाराने मागासलेले लोक आहेत. त्यामुळे आज देखील या महापुरुषांना आम्ही एका विशिष्टाने ठराविक चौकटीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. आमच्या गावामध्ये ज्या वेळेला जयंती साजरी होते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते. 50-50 हजाराचा डीजे लावला जातो, कार्यक्रम घेतले जातात, त्याला विरोध नाही करतो. पण हा सारा पैसा, माझं मत सांगतो, काय गैरसमज करू नका, माझं मत असतं हा सारा पैसा वाया जातो. त्याच्याऐवजी जर तुम्ही साहित्य गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फार समृद्ध ग्रंथ संपदा आहे. त्यांची ग्रंथ संपदा घ्यायला मालदीव काय मला नाव आठवत नाही, ते आले आणि त्यांनी कोरा चेक दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं पण हवी तेवढी रक्कम टाकून घ्या, पण मला तुमची ग्रंथ संपदा आहे. ते म्हटलं आता बोलले पुन्हा बोलतो, हे माझं जीवन आहे, हे माझं सर्वस्व आहे आणि मी ते कुठल्याही परिस्थितीत देऊ शकत नाही. कोरा ब्लॅक चेक दिला, आमच्या वाचनालयाला तुमची पुस्तकं हवी, आज चेक घ्या, हवी तेवढी रक्कम टाकून घ्या आणि आम्हाला तुमची ग्रंथ संपदा द्या. पण या महापुरुषांनी ती ग्रंथ संपदा दिलेली. काय दिसतं असेल? किती मोठ्या नोकऱ्या होत्या, त्यांनी ठरवलं असतं की आपण आयुष्य आरामात जगायचं. ते मुळात हुशार होते. त्यांना परदेशात, भारतामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या नोकऱ्या लागू शकल्या असतात. ते त्यांचं जीवन त्यांनी व्यतीत केलं असतं. काही समाजाचं काही घेऊन घेतलं होतं. त्यांनी समाजाने त्रास दिला, साऱ्या समाजाने त्रास दिला आणि या समाजाचा त्रास होतो म्हणून ते दुसरीकडे निघून गेले असते, आयुष्य आरामात जगले असते. पण त्यांनी समाजासाठी हा सगळा आयुष्य आरामात काढला. फार मोठा त्याग या दिलेला आहे आणि त्या त्यागातून आपण सारे उभे राहतो. तो त्याग आम्हाला समजतो आणि आजचा जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र निर्माण करत असताना आम्ही जातीपातीच्या पलीकडे गेलेलो पाहिजे. माणूस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोनच वाक्य मला आठवतात. ते म्हणतात की ही माती जगली पाहिजे आणि या मातीमधला माणूस उभा राहिला पाहिजे. याच्या पलीकडे मला काहीही माहिती नाही. जसं गोंदवलेकर महाराज म्हणतात, मला फक्त नाम माहिती आहे, वेद आणि उपनिषद मला माहित नाही. वेदांचाही विचारू नका आणि उपनिषदांचाही विचारू नका, फक्त मला नामाबद्दल विचारा.